करायचा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बागलाण तालुक्यातील महत्त्वाच्या पाणी प्रश्नावर आमदार दिलीप बोरसे यांनी निवेदन सादर केले। नार पार गिरणा नदीजोड योजनेत आरम मोसम नदीजोड प्रकल्पाचा समावेश करून त्यासाठी सर्वेक्षणास मंजुरी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे। सदर नार पार गिरणा नदीजोड योजनेअंतर्गत 3 लिंक योजनांच्या माध्यमातून सुमारे 10,640 दशलक्ष घनफूट पाणी गिरणा खोऱ्याकडे वळवण्याचं नियोजन करण्यात आलंय। यासोबत गिरणा नदीच्या डाव्या व उजव्या कालव्यांची वहन क्षमता वाढवून पाण्याचं योग्य वितरण करण्याचाही या योजनेत समावेश आहे। मात्र बागलाण तालुक्यातील मोसम, आरम, करंजाडी खोरे हे देखील तुटीचं असूनही या भागाचा योजनेत समावेश करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर आमदार बोरसे यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधत या भागासाठी स्वतंत्र आरम मोसम नदीजोड प्रकल्पाचा समावेश करण्याची गरज अधोरेखित केली आहे। या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास बागलाण तालुक्यातील दुष्काळग्रस्त सुमारे 30 ते 32 गावांच्या सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे। नव्या कालव्यांच्या निर्मितीसाठी सर्वेक्षणास तातडीनं मंजुरी देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी निवेदनात नमूद केलंय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीवर सकारात्मक भूमिका दर्शवत लवकरच या संदर्भात योग्य निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय। त्यामुळे बागलाण तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये अपेक्षा वाढल्या आहेत।